आपले जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे कलेक्टर ऑफिस आणि हे आहे GST भवन. GST भवनात सुद्धा लाईट. तर मित्रांनो आपण आहोत आता रेल्वे स्टेशन कोल्हापूर. हे गाइस कैसे हो, कसं काय, वेलकम टू अनदर ब्रँड न्यू व्लॉग. आणि आज आपण चाललो आहोत जे आपले शासकीय इमारती आहेत त्या आपण एक्सप्लोअर करायसाठी चाललो आहोत. उद्या आहे 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन आणि आज आहे 14. सो त्या निमित्तानं सगळीकडे व्यवस्थित अशी लाईटिंग वगैरे केली आहे. तिथे जाता आता तुम्हाला रस्त्याने पण दाखवतो कशा प्रकारे लाईटिंग केलेली आहे. सो हेच जरासं जिथे इथे लाईट्स टाकले आहेत, जिथे इथे कलर असे शासकीय इमारतींवरती पडलेले आहेत, तेच आपण जरा असं एक्सप्लोअर करायसाठी आज चाललेलो आहोत. तुम्हाला असं दाखवायसाठी मी बाहेर पडलो आहोत आणि त्यात पाऊस पण चालू आहे. आपल्या सोबत थोड्या वेळात चेतन जोडणार आहेत. सो जाऊयात. आणि हे तुम्ही बघा आता या बावड्यापासून ते बावड्याच्या चौकापर्यंत, ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत सगळीकडे आपल्या तिरंग्याच्या सगळीकडे लाईटिंग लागलेल्या आहेत. छान वाटतंय. हे शेवटपर्यंत आहे. वाईट बंद करतो नंतर बघा. तर हे आहे ZP आपलं आणि माझ्यासोबत पाठीमागे चेतन आहे. जर तुम्हाला काय दुसरा आवाज आला असला तर इकडे पण आहे. ZPच्या समोरची बिल्डिंग आहे, ही सुद्धा सॅफ्रन व्हाईट आणि ग्रीन रंगाने केलेली आहे. आता हे पण तुम्ही बघा. आता आपण उलटं चाललो आहे. या बाजूला सॅफ्रन आहे, हा मध्ये व्हाईट आणि तिकडे ग्रीन. सो अशा प्रकारे ZPची बिल्डिंग कलर केलेली आहे. सो असं सुद्धा कोल्हापूरमध्ये होतं आहे. हे दाखवायसाठी आता बाहेर पडलो होतो रात्रीचं. हे आपले जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजेच कलेक्टर ऑफिस आणि कलेक्टर ऑफिससुद्धा तुम्ही बघू शकताय. हे मस्त लाईटिंग सोडलेले आहेत. लाईट्स पण दिसतात आपल्याला कशा सोडल्या. तिकडे दोन्ही बाजूला स्टँड लावलं आहे आणि व्यवस्थित आणि गाणी पण लावल्यात. बाय द वे खूप भारी वाटतं आहे. रिमझिम बारीक पाऊस आहे, त्यामध्ये लाईटिंगच्या इफेक्टमध्ये पाऊस पण दिसतोय मस्त. अशा प्रकारे कॉपीराईट येणार आहे असू दे. तर ही आहे दुसरी शासकीय इमारत आपली, जी आहे कलेक्टर ऑफिस. सो इथूनच आता आपण वळून परत जायचं आहे ह्या बाजूने. नाही, इथून जाऊ शकतो आपण. बाय द वे यस, पुढून जाऊ शकतो. काय रे, तर कोल्हापूरला सर्किट बेंच मिळालं आहे आणि आता त्याचीच बिल्डिंग आहे आपल्या जुनं कोर्ट. तर हे पण आता मस्तपैकी रंगीबेरंगी केलेलं आहे. आणि इकडं आहे CPR. हे सुद्धा मस्त लाईट्स वगैरे पाडून तयार आहे. हे आता उद्याची तयारी आहे ॲक्च्युली. आणि आज 14 ऑगस्टला आपण आलेलो आहोत, म्हणजे मी आणि चेतन दोघं पण. तर आता आपल्याला इथे आता आज जाता येत नाही CPRमध्ये, बिकॉज खूप जास्त म्हणजे स्ट्रिक्टनेस केलं आहे. आर्मी वगैरे असतात, आर्मीची माणसं वगैरे असतात इथे चेकिंगसाठी. तो आत नाही जाऊ शकत. सो ते आता हे बाहेरूनच जातो तुम्हाला सध्या. सो हे आणि या बाजूचा सर्किट बेंच. ओके, चला आता जाऊया महालक्ष्मीला. तर हे महानगरपालिका कोल्हापूरची. इथं एक्सपेक्टेड होतं की कलर वगैरे करतील, पण नाही कलरिंग महानगरपालिकेला. असो, पुढं असतोय लागतो शिवाजी पुतळा. तर तिथे जाऊ, तिथनं पुढं महालक्ष्मी मंदिर. हे आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक. आणि इकडे तुम्ही बघू शकताय आपला 21 फुटी महागणपती असतो इथे, जो आता तुम्हाला जसं मागच्या वेळी दाखवलं तयार व्हायला लागला आहे गणपती. आणि हा शिवाजी पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा. तर मित्रांनो आपण आहोत महालक्ष्मी मंदिरात. आणि महालक्ष्मी मंदिरसुद्धा कळसांवरती तुम्ही बघू शकता लाईट्स वगैरे लावलेले आहेत सगळीकडे खतरनाकमध्ये. विषय गोल आहे. हे सगळं आपण कवर करतोय जिथे ते म्हणजे लाईट्स वगैरे लावले आहेत. मोस्टली महालक्ष्मीच्या कळसावरती असतात लाईट्स वगैरे लागलेले असतात, पण आज कसं सगळीकडेच आपण दाखवतो तर महालक्ष्मी मंदिर का नाही. सो महालक्ष्मी मंदिरला सुद्धा आलो आपण. सो इथून तुम्हाला आता व्यवस्थित दिसेल. आता हा आपला जो गरुड मंडप होता जो काढला होता तो आता परत बांधायचं काम चालू आहे. मागच्या वेळेसपेक्षा हाईट जास्त केलं आहे गरुड मंडपाची. आणि इकडून तुम्ही बघू शकता कलर्स वगैरे वरती कळसाना कलर बघू शकता. तर हा एकमेव स्पॉट आहे. इथनं 5च्या 5 कळस दिसत आहेत.
सुंदर. आणि हा चेतन. चलो. आणि हा पश्चिम दरवाजा, म्हणजे तसं बघायला गेलं तर हा कुठला माधवा रोडचा महादरवाजा म्हणू शकतो हा. चलो, एवढं दाखवायचं होतं. जाऊयात बाहेर, दर्शन झालंय. आता दुसऱ्या इमारतीकडे. तर मित्रांनो, आपण आहोत आता रेल्वे स्टेशन, कोल्हापूरचं जे रेल्वे स्टेशन आहे तिथे आहोत आपण. छत्रपती शाहू महाराज टर्मिनस. तर हे पण तुम्ही बघू शकता की हे पण कलर आहे. ॲक्च्युली तर लयच मोठी व्हाईट लाईट लावली आहे, त्यामुळं हे एवढं दिसून येत नाही आहे. हे लाईट्स वगैरे तुम्ही बघू शकता लावलेल्या आहेत त्या, पण चांगलं दिसतंय जे काय केलं ते. लांबून पूर्ण लाईट्स लावल्या त्या, फुल फोकस सोडला आहे. छत्रपती शाहू महाराज टर्मिनस. सो ही एक आहे आणि ही सेंट्रल गव्हर्नमेंटची पडते आहे, असं आता चेतन आपल्याला सांगितलं थोड्या वेळापूर्वी. सो चेष्टा करावं. आणि तर अशा प्रकारे आता ही एक आपली एक शासकीय इमारत पूर्ण झाली आहे. तिथून आपण जाणार आहोत. आता आपण अचानक ठरलं जायचं आहे ते शिवाजी महाराज आपली युनिव्हर्सिटी, शिवाजी युनिव्हर्सिटी तिकडे जायचं आहे. सो तिकडे एक जाऊत आणि तिथून पुढे लास्ट एक आपली कोर्टाची इमारत जाते ते एक करूत. सो जाऊत लवकर. तर हा कोल्हापूरचा हा दुसरा मॉल आणि हे पाठीमागे सह्याजी हॉटेल आहे. सह्याजी हॉटेलला सुद्धा पाठीमागे सॅफ्रॉन व्हाईट अँड ग्रीन तुम्ही व्यवस्थित बघू शकताय. इथे जरा अपेक्षित होतं काहीतरी असेल, काहीतरी केलं असेल असं, पण नाही. इथं काय उद्या असेल कदाचित इथे. आज जरा असं होती अपेक्षा बंद झाली. उद्या 15 ऑगस्ट म्हटल्यावरती उद्या काहीतरी करतील इथे प्रोग्राम. आज तर नाही, पण ओपल हॉटेलला गेलं. विषय म्हणजे काय विषय हा, ओपल हॉटेलला टाकलं आहे सॅफ्रॉन व्हाईट अँड ग्रीन. वा, ओपल हॉटेल. आणि ह्या बाजूला आहे एलेक्झा पार्क. ही इथे तिरंगा पण आहेत. आणि हे काय, हा कुठे चालला आहे, इधर जा रे हो. अरे यार, कसले मोठे मोठे झेंडा आहेत राव, खतरनाक. विषय हार्ड, मस्त खतरनाक. आणि ही एलेक्झा पार्क. तर हे आहे शिवाजी विद्यापीठ. आणि थोडंसं नाराजगी, कारण इथं लाईट्स नाही लावल्या. जरासं वाईट वाटतंय. 15 ऑगस्ट काय झालं नेमकं माहीत नाही, पण 15 ऑगस्टला लाईट्स नाही, त्यामुळे जरासं वाईट वाटायला लागले. एवढ्या लांब आलो आणि काहीच बघायला नाही मिळालं, असं झाला विषय. चलो जाऊयात आता इथनं. तर हे आहे आपलं SP ऑफिस, IG ऑफिस, सॉरी, हां करेक्शन्स. हे आहे IG ऑफिस. सो इथे पण आता तुम्ही बघताय प्रशासकीय इमारत. आता असंच पुढे जाणार आहोत आपण SP ऑफिसला. तिथं सुद्धा तुम्हाला असेच एक झलक बघायला मिळेल. आणि इथे झेंडा लागलेला दिसत नाही आहे. असं वाटलं होतं की झेंडा लावतील आज संध्याकाळी, पण अजून तर काही झेंड्याचे नामोनिशाण दिसत नाही आहेत. सो मध्ये काय रे. तर जरा रात्रीचाच प्रवास आपला चालला आहे. थोडंफार मध्ये मध्ये लाईट्स दिसत आहेत, त्यामध्ये मी दिसतोय, पण झेंडा तेवढा दिसत नाही आहे. उद्या 15 ऑगस्ट आहे, बघूया. आज रात्री 11 नंतर वगैरे लावत आहेत त्या झेंडा. होप सो उद्या झेंडा बघायला मिळेल इथे आपल्याला पाठीमागे. आणि हे आहे IG ऑफिस, सॉरी SP ऑफिस. अरे याच्या मारे, याच्या पाठीमागं IG ऑफिसला SP ऑफिस केलं आणि इथं SP ऑफिसला आता IG ऑफिस केलं. सो ही एक इमारत आहे, ही तुम्ही जी बघू शकताय. मस्त कसा क्रॉस करायचा म्हटल्यावर असं. हां, तर SP ऑफिस नाही आहे सगळ्या व्यवस्थित, बॅटरी सगळं व्यवस्थित आपल्याकडं. हे आहे GST भवन. GST भवनाला सुद्धा लाईटिंग लावलेली आहे, म्हणजे लाईटिंगच्या माळा सोडल्यात सॅफ्रॉन व्हाईट अँड ग्रीनमध्ये. GSTचा पुरेपूर उपयोग आहे. आणि त्याच्या पुढं हे आहे जिल्हा व सत्र न्यायालय कोल्हापूर. आणि इतर बिल्डिंग खूप मस्त सुरेख बनवलेली असते दरवेळेस. सो हे सगळ्यात शेवटचा पॉईंट ठेवला आहे मी यायसाठी. ऑलमोस्ट इथं जे गार्डन आहे त्या गार्डनमध्ये पण तुम्ही लाईटच बघू शकताय. आणि ही बिल्डिंग. तर हे कसं दिसतंय मला सांगा, जिल्हा व सत्र न्यायालय कोल्हापूर. हे आपण चालू कधीपासून केलं, ज्यावेळेस आपलं स्वातंत्र्य दिनाची 75वं वर्ष होतं
त्यावेळेस सगळीकडे म्हणजे लाईट्स वगैरे केलेल्या होत्या. ते म्हणजे ते वातावरणच वेगळं होतं त्यावेळेस. आणि लाईट्स एवढ्या प्रमाणात लावल्या होत्यात ना, म्हणजे लिटरली याच्या प्रत्येक फ्लोअरवरती लाईट्स लावल्या होत्या त्यावेळेस. आणि तेव्हापासून आपण हा व्हिडिओ करायचा ठरवतो आहे. दरवर्षी आपण ऑलमोस्ट व्हिडिओ करायला येतोय. 15 ऑगस्ट असू दे, 26 जानेवारी असू दे, आपण येतोय. सो मागच्या वर्षी 15 ऑगस्टला 75वा वर्ष ज्यावेळेस होतं आपल्या स्वातंत्र्य दिनाचं, त्यावेळेस आपण आलो होतो. आणि त्यावेळेस या लाईट्स आपण कॅप्चर केल्या होत्या. ह्यावेळेस त्याच्यानंतर 2 वर्ष एवढ्या लाईट्स नाहीत ठेवल्या त्याने. ते 75वं वर्ष होतं, त्यामुळेच त्यांनी एकदम अशा लाईट्स वगैरे भरगच्च ठेवल्या होत्या. पण तरी पण सुरेख दिसते. तर नाही, हे पोल दिसतं ना तुम्हाला लाईटचा, बघा इथे पण हॅलोजन बल्ब्स आहेत, पण ते लावल्या नाही आहेत. कशामुळे तर हे जर लावलं, ह्याच्या प्रकाशामुळे हा प्रकाश सगळा डल पडतोय. मगाशी आपण एका ठिकाणी बघितलं बघा, तुम्हाला सांगितलं की एका ठिकाणी जास्त वरून हॅलोजनचा प्रकाश पडला होता. त्यामुळं ही जी लाईटिंग आहे, ही लाईट कमी दिसत होती. हे कुठं होतं, आपल्या रेल्वे स्टेशनच्या तिथे. सो त्यामुळे ह्या ज्या लाईट्स आहेत ह्याचा इफेक्ट पूर्ण निघून जातो आहे. सो हे आता आपलं न्यायालय कसं वाटतं मला सांगा. होपसो तुम्हाला छोटासा व्हिडिओ स्वातंत्र्य दिनाच्या आवडला असेल. आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे. आणि कसा वाटतो व्हिडिओ सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. थँक्यू, बाय बाय, टेक केअर. दिस वॉज मी वीर सायनिंग आउट. थँक्यू, बाय बाय, टेक केअर अँड सायोनारा. बाय बाय. बोनस क्लिप फॉर यू. हे आहे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भगवा चौकातला. आणि हे रायगडची प्रतिकृती केली आहे जसं तुम्हाला माहिती आहे. आणि समोर तिकडे लाईट जे दिसत आहेत तिथे गणपती आलेले आहेत. कुठल्या मंडळाचा माहीत नाही, पण गणपती बाप्पा आले आहेत. आणि हे पाठीमागं महाराज. आई ग, हे नाही रे, तिथे लय गर्दी आहे. नको. अच्छा, थांबून बघा.